गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। शुकासारिगे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रोत्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करावे, शेअर करावे। आपण स्थितप्रज्ञ या विषयावर आपण निरूपण बघतो आहे। आणखी याची 2-3 भाग पूर्वी झाले आहे आणि त्याच्या भागाप्रमाणे मागचा भागाचा जर संदर्भ घेतला आपण तर त्याच्यामध्ये वसिष्ठ मुनी हे रामाला उपदेश करतात आहे। आणि वसिष्ठ मुनी रामाला उपदेश करताना त्यांनी जी साधना सांगितली आहे ती साधना आत्मज्ञान प्राप्त करण्याची, म्हणजे प्रपंचात राहून तुम्ही पुरुषार्थ करा आणि पुरुषार्थ करून आत्मज्ञान प्राप्त करा, हा वसिष्ठ मुनींचा पहिला उपदेश आहे। तसंच त्यांनी सांगितलं की आपण जी कर्म करत असतो ही कर्म आपण कधी कर्मेंद्रियांनी करत नाही। असं आपल्याला दिसतं की आपण हातापायानी, डोळ्यांनी, जिवेनी, कानांनी आपण आपली कर्म करत असतो आणि ही आपले कर्मेंद्रिय समजले जातात। पण वसिष्ठ मुनी सांगतात की कर्म ही कर्मेंद्रियांनी न करताना ती कर्म ही मानसिकरित्या केले जाते किंवा मनाने कर्म केले जातात आणि म्हणून कर्माचं बीज हे मनात आहे असं ते म्हणतात। ते म्हणजे कर्माची बीज मनात आहे, म्हणजे मनापासूनच प्रेरणा होते आणि मनच तुम्हाला ते कर्म करण्याकरता प्रवृत्त करते असा त्यांचा म्हणायचा अर्थ आहे। आणि ते म्हणतात की हे मानसिक कर्म, म्हणजे कर्म हे मानसिक समजलं गेलं आहे आणि मानसिक समजलं गेल्यामुळे ते वासनात्मक होऊन जातं। कारण की वासनात्मक याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या कर्माचा काहीतरी भोगू इच्छिता किंवा तुम्हाला काहीतरी फळ प्राप्त करून घ्यायची आहे अशी तुमची त्या कर्मापोटी एक इच्छा असते। म्हणजे तुम्ही निस्वार्थ कर्म करत नाही किंवा निष्कर्म तुम्ही करत नाही असा त्यांचा म्हणायचा हेतू आहे। आणि त्याच्यामुळे वासनात्मक कर्म म्हणजे तुम्हाला ते वासनात्मक कर्म शेवटी भोग लावतात म्हणजे तुम्हाला त्याचं फळ भोगावं लागतं। आणखी ते फळ म्हणजे मग ते फळ चांगले असू शकतं, वाईटही असू शकतं आणि अशा प्रकारे तुम्ही त्या कर्मामध्ये तुम्ही लिप्त होत जातात आणि कर्मामध्ये लिप्त झाल्यामुळे तुम्हाला कर्माचं बंधन लागतं आणि बंधनाच्या नंतर तुम्हाला पापपुण्याचे जे काही सुखदुःख किंवा पापपुण्य जे होतात ते तुम्हाला भोगावे लागतात। अशा प्रकारे कर्माची ही गती अशी महान गती आहे, गहन गती आहे ती आपल्याला। आणि त्या गहन गती असल्यामुळेच आपल्याला बरेचदा कळत नाही की आपण कर्म करून तर राहिलो आहे पण ही कर्म आहेत कशी काय, कोणत्या प्रकारची फळ देणारी ही आपल्याला माहीत नसतात। आणि म्हणून म्हणतात ते तुम्ही पहिले ब्रह्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त करा। हा जो तुम्हाला पुरुषार्थ करायचा आहे, पहिले तुम्हाला व्यावहारिक ज्ञान नाही सांगत, ते यथार्थ ज्ञान प्राप्त करायला सांगतात आहे। आणि यथार्थ ज्ञान प्राप्त करूनच तुम्ही सज्ञानाने तुम्ही कर्म करा। सज्ञानाने म्हणजे यथार्थ ज्ञानाने प्राप्त करून तुम्ही कर्म करा असा त्याचा अर्थ आहे। आणखी मन आणखी कर्म आणखी आत्मा हे वसिष्ठ मुनी म्हणतात की तिन्ही अभिन्न आहेत। मन हे कार्यान्वये प्रवृत्ते म्हणजे जसं तुमचं कार्य घडतं त्यानुसार ते त्याचा आपला स्वभाव बदलत असतो मनाचा। म्हणजे चित्तचतुष्टय जे म्हटलेलं आहे, मनबुद्धी चित्त अहंकार हे जे म्हटलं आहे हे सगळे मनाचीच रूप आहे। आणि त्यामुळे त्याचं नाव कधी आपण चित्त म्हणतो, कधी आपण त्याला अहंकार म्हणतो, कधी त्याला बुद्धी म्हणतो। अशा प्रकारचे मनबुद्धी चित्त अहंकार ही मनाचीच रूपं असल्यामुळे ती रूपं आपल्या कार्यानुसार त्याला ती संबोधल्या गेली आहे। आणि ती अशी रूपं आपण म्हणजे धारण करत असतो की आपण म्हणतो की याचा स्वभाव असा आहे, हा अहंकाराने बोलतो किंवा याची बुद्धी कुशाग्र बुद्धी आहे। तर हा त्यांचा पहिला उपदेश आहे वसिष्ठ मुनींचा। आता जर तुम्ही त्यांचा दुसरा उपदेश जर घेतला तर दुसरा उपदेशाने म्हणतात वसिष्ठ मुनी की तुम्ही इंद्रियांचा निग्रह करा। हीच पुढे साधना आपल्याला स्थितप्रज्ञ योगाकडे घेऊन जाते आणि गीतेमध्ये सुद्धा इंद्रिय निग्रहांचाच उल्लेख आहे।
तर ही जी दुसरी साधना योग वसिष्ठात पण सुद्धा सांगितली आहे, पण ती या नावाने सांगितली आहे की तुम्ही इंद्रिय निग्रह करा. इंद्रिय निग्रह करा म्हणजे काय, तुम्ही शमदमाची साधना करा. शम म्हणजे मन म्हणजे तुमची आंतरिक साधना आहे. जेव्हा तुम्ही मनावर जय प्राप्त करता तेव्हा मनोजय म्हणला जातो, किंवा इंद्रिय मनाच्याद्वारे तुम्ही इंद्रियांवर जय प्राप्त करू शकता, किंवा त्याला जितेंद्रिय असंही म्हणतात. कारण की मनच हे सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवत असल्यामुळे, त्यांच्यावर वर्चस्व गाजवत असल्यामुळे मनाच्या प्रेरणेप्रमाणेच तुमची इंद्रिय कामं करतात, आणि त्याच्यामुळे त्याला मनोजय असंही म्हटलं जाते, किंवा जितेंद्रिय अशा पुरुषाला जितेंद्रिय असंही म्हटलं जातं. तर ही झाली शमाची साधना, जी आंतरिक मनाने केली जाते. म्हणजे मनावर तुम्ही ताबा प्रस्थापित करा, मन तुमचं ताब्यात आणा, मन तुमचं कैयात आणा, म्हणजे तुम्हाला ते योग्य दिशेला तुमचा बुद्धीचा वापर होऊन तुम्ही बुद्धीचा प्रयोग करून तुम्ही मनाला तुम्ही आत्मचिंतनाकडे किंवा आत्मध्यानाकडे वळवाल, अशी ही आंतरिक साधना आहे. आणि दुसरी साधना आहे दमाची साधना. दमाची साधना म्हणजे तुमचे बहिरंग किंवा बहिरंगातली साधना, किंवा तुमचे बाह्य इंद्रिय जे आहे, ज्याने आपण कामं करतो, म्हणजे क्रिया करतो किंवा कृती करतो, हात झाले, पाय झाले, डोळे झाले, जिव्हा झाली, नाक झालं, कान झालं, तर याच्यावर मग तुमचा ताबा स्वाभाविकताच प्राप्त होतो. कारण की तिथे तुमचं मन हे त्याचं मूळ असल्यामुळे, किंवा सगळी कर्माचं बीज हे मन असल्यामुळे, जेव्हा तुमचं मनच ताब्यात येतं तेव्हा तुमची दमाची जी साधना आहे ती आपोआपच घडते. कारण की तुम्ही शमाची साधना, जी आंतरिक उपासना जी पहिले केली आहे, आंतरिक उपासनेमुळे तुमचं मनावर तुम्ही वर्चस्व स्थापित केलं आहे, किंवा मन तुमच्या ताब्यात आलं आहे, आणि मन ताब्यात आल्यामुळे तुम्हाला बहिरंगाची साधना म्हणजे दमाची साधना ही तुमची स्वाभाविकता घडून देते. म्हणजे तुम्ही बाह्य कर्म करताना तुमचं मन ते कर्म करू नको असं तुम्हाला सांगते. जर तुम्ही वाईट कर्म करत असाल तर मन तुम्हाला त्या ठिकाणी सांगते की नाही हे वाईट काम आहे, तुम्ही हाताने कोणाला मारावं नाही, किंवा तुमचे पाय तुम्हाला देवळातच घेऊन जातील, किंवा तुम्हाला एखाद्या प्रेक्षणीय स्थळी घेऊन जातील, ते चित्रपटगृहात किंवा तमाशामध्ये घेऊन जाणार नाही तुम्हाला ते पाय. इथे तुमचं मन तुमच्या इंद्रियांना, बाहेर इंद्रियांना ताब्यात ठेवून त्यांना ती योग्य दिशा दाखवते किंवा योग्य दिशेने काम करून घेते. म्हणून इंद्रिय निग्रह जो म्हटलेला आहे, इंद्रिय निग्रहामध्ये शमदमाची साधना आहे. आणि शम म्हणजे आंतरिक मनाची साधना, त्याच्यावर त्याला आपल्याला ताब्यात ठेवायचं आहे, नियंत्रण ठेवायचं आहे मनावर. आणि दुसरी म्हणजे दमाची साधना. तर पतंजलीने पण या या वृत्तीचा योगश्चित्त वृत्ती निरोध असं म्हटलेलं आहे. पतंजलीचे सूत्र जर आपण बघितले त्यात योगश्चित्त वृत्ती निरोध असं म्हटलं जातात. म्हणजे तुम्ही हा योग साधल्याने काय, तुमच्या वृत्तीचा, आंतरिक वृत्तीचा तुम्हाला निरोध करता आला पाहिजे. जे तुमच्या वृत्ती विषयाकडे वळलेले आहेत, ज्या तुम्ही वृत्तीने तुम्ही बहिरंगात तुम्ही आसक्त होता, दृश्यामध्ये आसक्त होता, विषयामध्ये आसक्त होता, त्या विषयावर तुम्ही ताबा प्रस्थापित करा. म्हणजे त्यांचा वृत्तीचा निरोध करा. म्हणजे तुमचे साधारणतः तुमचे इंद्रिय बहिरंगाने सगळे, आणखी मनाने सुद्धा तुमचा विषयाकडे जास्त तोल असतो तुमचा, किंवा तुम्ही विषय जास्त भोगायची इच्छा ठेवता, तर ती न ठेवण्याकरताच तुम्हाला योगश्चित्त वृत्ती निरोध असं पतंजलीचं सूत्र सांगतं. तर आपण आता हे बघितलं आहे दुसऱ्या साधनेमध्ये की इंद्रिय निग्रहाची साधना सांगितली आहे, आणि कर्माचं बीज हे मनात आहे, किंवा मनाने कर्म केली जातात, किंवा मनाचं मूळसुद्धा मनाने जेव्हा कर्म करतो त्यात वासनेत आपलं मन अडकलेलं असतं. वासना आपल्याला ही विषय भोगायला लावतात, किंवा विषयाकडे ती आपल्याला घेऊन जातात असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की कधीकधी आपले इंद्रिय आणखी मन आपल्याला इतकं प्रबळ असतं की ते साधारण लोकांच्या ताब्यात न आल्यामुळे आपण जबरदस्तीने त्या विषयांकडे आकर्षित होऊन तो विषय आपण भोगतो. कदाचित चुकीचाही विषय असेल तो भोगण्याचा, किंवा योग्य विषय नसेल तो, तर असंही मन आपल्याला त्या इंद्रियाकडे ओढत नेतं, किंवा बळाने ते इंद्रिय ओढत नेतं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की स्थितप्रज्ञामध्ये याचा उल्लेख जास्त चांगल्यारीत्या त्यांनी सांगितलेला आहे. तर वासना जी आहे आपली, वासना ही फार चिकट म्हणायला जाते. चिकट म्हणजे ती लवकर ती विषयापासून आपला सुटका करू शकत नाही आपण त्या वासनेचा. म्हणजे आपल्याला विषय इतके आवडतात आहे की त्या विषयाच्या पोटी आपण म्हणजे इतर गोष्टी सोडतो आणि आपण विषय भोगायच्या पाठीमागे लागतो.
बरेचसे लोक जे या मार्गात पडून किंवा या मार्गाचा अवलंबून करून ते अधोगतीला गेले आहे, त्याचं कारण हेच आहे की तुमची तिथे वासना जास्त प्रबळ झालेली आहे आणि वासना चिकट असल्यामुळे, प्रबळ झाल्यामुळे तुम्हाला ती विषयाकडे ओढते. आणि मोठमोठे साधू संत पुरुषसुद्धा एका परमोच्च स्थितीला पोहोचले नाही आणि तिथून त्यांची समाधी ढासळली म्हणतात किंवा ते खाली उतरले, संसारात परत आपली विषयामध्ये भोगासक्ती करण्याकरता त्यांनी ती साधना सोडली. अशा बरेचसे साधू संतांचे पण उदाहरण आहे की त्यांना ही साधना जमली नाही शेवटला परमोच्च पदाची, कारण की त्यांनी तो योग साधला नाही, कारण की वासना त्यांच्या सुटल्या नाही, ते निर्वासन झाले नाही. असा त्याचा एक म्हणजे एक मतितार्थ आहे त्याचा, की आपल्या वासना ह्या चिकट असल्यामुळे वासना सोडायला पाहिजे, निर्वासन व्हायला पाहिजे. एक तिसरी आणखी एक सूक्ष्म अशी गोष्ट जी मार्ग वसिष्ठ मुनींनी सांगितला आहे, म्हणजे तो तुम्ही संधिकाळाच्या ठिकाणी तुमचं ही प्रज्ञा किंवा तुमचं मन हे स्थिर करा असं म्हणतात ते. आता संधिकाळ कशाला म्हणतात? तुम्ही जर स्वस्थ बसले असले तर तुमच्या मनात असे अनेक विचार निघतात. जसे पाण्यामध्ये घोटा टाकला, दगड फेकला की पाण्यावर जसे तरंग एका पाठीमागे एक निघतात, तसेच तुमच्या मनामध्ये हे विचारांचे तरंग किंवा संकल्प विकल्प एका पाठीमागे निघत राहतात. आता जर असं विचार केला की मला लिहायचं आहे, तर माझा पहिला विचार निघेल की बाबा मला लिहायचं आहे, नंतर मी लगेच पेन कुठे शोधेल, कागद कुठे शोधेल आणि मग लिहिणं चालू करेल किंवा मग बुद्धीला चालना घेऊन ते लिहत बसेल. म्हणजे आता हे जे विचाराचे आपण 2-3 गोष्टी बघितल्या, ते तुमच्या मनात एक प्रेरणा झाली की मला लिहायचं आहे, हा पहिला विचार. दुसरा विचार कुठला? मग तुम्ही पेन शोधताय. तिसरा विचार कुठला तुमचा? तुम्ही कागद शोधताय. तर म्हणजे पहिला विचार तुम्हाला लिहिण्याचा विचार झालेला आहे, तुमची प्रेरणा मनात आली आहे. हा विचार संपतो न संपतो तोच तुम्हाला दुसरा विचार तुमच्या मनात उद्भवतो किंवा उत्पन्न होतो की मला पेन कुठे आहे, पेन बघावं लागेल. म्हणजे पहिला विचार जागृत होऊन उत्पन्न होऊन तो जसा लयाला जातो तसाच दुसरा विचार तिथून उत्पन्न होतो पेन शोधण्याचा. तर या 2 विचारांमध्ये जे थोडीशी एक सूक्ष्म अशी गॅप आहे म्हणा किंवा अंतर आहे म्हणा, जी अभावाची स्थिती आहे आणि त्या अभावाच्या स्थितीला संधिकाळ म्हटलं जातं. तर एक विचार संपला आणखी दुसरा विचार तिथून उत्पन्न होतो आहे, तर दुसरा विचार उत्पन्न होण्यापूर्वी आणि की पहिला विचार संपल्यानंतर याच्यामधली जी स्थिती आहे त्याला संधिकाळ म्हणतात. आणि या संधिकाळ ही अभावाची स्थिती म्हटलं जाते. या अभावाच्या स्थितीत तुम्ही मन स्थिर करा, असा एक साधना वसिष्ठ मुनी सांगतात आहे. हे आता आपण 3 साधना बघितल्या योग वसिष्ठामधल्या किंवा वसिष्ठ मुनींनी सांगितलेल्या. या 3 साधनात आपल्याला पुरेशा आहे, कारण की आपल्याला स्थितप्रज्ञ योगाकडे जायचं आहे. तर याच्यापुढे आणखी बऱ्याचशा साधना वसिष्ठ मुनींनी योग वसिष्ठात सांगितल्या आहे, पण त्या थोड्याशा दूर असल्यामुळे, आपल्या विषयापासून दूर असल्यामुळे त्याचा उल्लेख न करताना आत्मज्ञान प्राप्त करा, त्यानंतर इंद्रिय निग्रह करा, आणखी संधिकाळाची साधना. तर संधिकाळाची साधना पण थोडी आपल्याला कठीण साधना आहे, ती आपल्याला सहजासहजी जमणारी नाही. तर पहिले जे 2 साधना आहे आत्मज्ञान प्राप्त करा, आणि दुसरी जी साधना आहे इंद्रिय निग्रह करा. तर इंद्रिय निग्रह करायची जी साधना आहे ती आपण आता बघितली आणि या 2 साधनेवरच आपण गीतेकडे आपण वळू. आता गीतेमध्ये सुद्धा हा स्थितप्रज्ञाचा विषय त्यांनी सांगितलेला आहे. श्रीकृष्णाने गीता जेव्हा सांगितली आहे तर त्या गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात आहे की भर रणांगणावर अर्जुनाला असा काही ममता झाली त्यांच्या आप्तेष्टांची की त्यांनी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी म्हटलं की आता मला हे शस्त्र टाकायची आहे मला, आणखी मला युद्ध करायचा युद्ध न करायचे मला युद्ध करायचे नाही असा त्यांनी निर्णय घेतला. तर हे घोर काम मला करायचं नाही असं अर्जुन काय म्हणतो आहे का तुम्ही? अर्जुन म्हणतो कृष्णाला की हे मला असं युद्धाचं घोर काम करायचं नाही, कारण की माझ्या आप्तस्वजनांनाच मी तुम्हाला मारणार आहे. आणखी आप्तस्वजनांना म्हणून मी जे काही राज्य प्राप्त करेल तर ते मला राज्य नको आहे. मला 14 चौकडीचं जरी राज्य दिलं तरी हे पापाचं घोर कृत्य मी का करू, असे अर्जुन कृष्णाला सांगतो. आणि त्यावेळेस
कृष्णाला असं जरूर वाटते की बा याच्या मनातली ही जी मोहममता जी आहे ही मोहममता याला टाकण्याचा उद्देश म्हणजे टाकायला हवी आणि म्हणून कर्मयोग कृष्णाने तिथून चालू केला आहे. दुसऱ्या अध्यायात कर्मयोग 11व्या श्लोकापासून चालू होतो. आणखी कर्मयोगामध्येच दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाची स्थिती कर्मयोग सांगितल्यानंतर पुढे सांगतात येते. तर कर्म ही आपण निष्काम करायला पाहिजे असा त्यांचा कर्मयोग आहे. म्हणजे कर्मामधून तुम्ही कर्मामधला अहंकार तुम्ही वजा करा. कर्मामधून तुमच्या फलेच्छा वजा करा. फलाची अभिलाषा तुम्ही ठेवू नका. ह्या जर 2 गोष्टी तुम्ही तुमचं कर्म करताना जर त्यातून काढून टाकल्या, म्हणजे अहंता काढून टाकली की मी कर्म करतो आहे आणि मला या कर्माचं फळ मिळालं पाहिजे, ह्या दोन्ही घटक कर्माचे दोन्ही घटक तुम्हाला त्यातून काढावे लागतील. तर तुमचं हातून घडणारं कर्म हे निष्कर्म असतं, तुमचं निष्कर्म होतं. आणि असा हा कर्मयोग सांगितला असताना याच्यामध्ये 2 श्लोक सांगितले आहे कृष्णांनी. दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक 51 आणखी श्लोक 52. मी ते श्लोक वाचतो कारण की या श्लोकावरच आपलं स्थितप्रज्ञाची अवस्था कशी आहे ती लागू पडते किंवा आहे ती. श्लोक 50 आणि 51 श्लोक आहे तो. अध्याय दुसरामधला 50वा श्लोक आणखी 51 श्लोक. 50वा श्लोक काय म्हणतो, बुद्धियुक्त जहाती इहे उभे सुकृत दुष्कृत तस्मात युजस्व योग कर्मस्सु कौशलम. म्हणजे इथे म्हणतात आहे कर्म ही कौशल्याने करा. योग कर्मसु कौशल्य म्हणजे म्हटलं आहे. हे वाक्य याच्यातलं महत्त्वाचं आहे. पण हे योगातली कर्म म्हणजे योग कुठला साधायचा आहे, बुद्धियुक्त योग. म्हणजे तुमचा योग कसा आहे, हा बुद्धियुक्त योग तुम्हाला साधायचा आहे. बुद्धियुक्त योग म्हणजे तुम्हाला बुद्धी आणखी मनाचं तुम्हाला ऐक्य करायचं आहे तिथे. म्हणजे ज्ञानेश्वरीच्या जर तुम्ही ओवी घेतली तर ज्ञानेश्वरीमध्ये आपले माऊली म्हणते आहे की अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणं योग्याचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. म्हणजे समत्व चित्ताचे म्हणजे साम्ययोग इथे माऊली सांगते आहे किंवा गीतेमध्ये कृष्ण सांगतात आहे. त्याची सार जाणं योगाचे सार काय आहे, तुम्ही साम्ययोग प्राप्त करा. साम्ययोगमध्ये आता साम्य कसा करायच्या, 2 गोष्टी कुठल्या जोडून आणायच्या आहे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. मन आणि बुद्धीचे तुम्हाला ऐक्य करावं लागेल किंवा ऐक्य साधावं लागेल. हा सांख्ययोग आहे किंवा साम्ययोग आहे किंवा साम्ययोग आहे. साम्ययोग असल्यानंतर साम्ययोगामध्ये काय सांगितलं जातं की मन आणखी बुद्धीचे तुम्हाला योग करायचा आहे तुला तिथे. आता योगामध्ये 2 गोष्टी आहेत तुम्हाला. आपण दुसऱ्या अध्यायामध्ये असंच मागे बघितलं आहे की सांख्ययोग आणखी दुसरा योग म्हणजे तुमचा सांख्यबुद्धी आणखी योगबुद्धी, अशा 2 बुद्धी सांगितल्या गेल्या आहे. म्हणून त्याच्यावर आपण चर्चा केली आहे. सांख्यबुद्धी कशी आहे तुमची, सांख्यबुद्धी तुम्हाला अध्यात्माचं ज्ञान किंवा आत्मज्ञान देणारी आहे. आणि योगबुद्धी काय आहे, योगबुद्धी तुम्हाला निश्चयाचं ज्ञान देते. आणि हे निश्चयाचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तुम्ही तुमचे निश्चयाचं ज्ञान म्हणजे काय, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करण्याचा निश्चय किंवा जी साधना तुम्हाला करायची आहे ती साधना प्राप्त करण्याचा निश्चय, अशी ही योगबुद्धी तुम्हाला निश्चयाचं ज्ञान देते तुम्हाला ती. आणि ती निश्चयाचं ज्ञान दिल्यानंतर तुम्हाला हा योग साध्य होतो. तर तुम्हाला मुळात म्हणजे तुमची जी बुद्धी आहे ही बुद्धी तुम्हाला वळवायची आहे की मन आणखी बुद्धीचे ऐक्य जेव्हा म्हटलं जातं इथे, आणि मन आणि बुद्धीच्या ऐक्यामध्ये तुम्ही जे आत्मज्ञान जे प्राप्त केलं आहे, म्हणजे पहिली साधना आत्मज्ञान प्राप्तीची होती. आणखी आत्मज्ञान जे तुम्ही प्राप्त केलं, हे आत्मज्ञान जेव्हा तुमच्या शरीरात किंवा चित्तामध्ये मुरतं तर ते तत्त्वज्ञान आत्मज्ञान मुरल्यानंतर तुमच्या आचरणामध्ये त्याचा फरक दिसून येतो. आणि आचरणात फरक दिसून आल्यानंतर तुम्हाला आचरणामध्ये तुमचा फरक दिसून येतो. आणखी आचरणामधला हा प्रगट व्हायला पाहिजे. म्हणजे जे तत्त्वज्ञान तुम्हाला प्राप्त झालं त्यामुळे तुमची कृती व्हायला पाहिजे. म्हणजे मॅनेजमेंटमध्ये असं म्हणतात, डू व्हॉट यू से व्हॉट यू डू. आता इथे म्हटलं आहे की तुम्ही सांगता एक आणि करता एक. असं बरेचदा घडतं की आपण लोकांना उपदेश करत असतो, आपण स्वतः ते उपदेश पाळत नाही. म्हणजे तुम्ही सांगून राहिले की लोकांना की असं असं करा आणि तुम्ही तो काही भलतंच करता आणि तोही सुद्धा भलतंच करतो.
म्हणजे सांगतो एक करतो एक असा तुम्ही कृती तुमची असायला नको. जे तुम्ही बोलताय, जे ते जे तुमचं ज्ञान आहे, जे तुम्हाला तत्त्वज्ञान प्राप्त झालं आहे, आत्मज्ञान प्राप्त झालं आहे, त्याप्रमाणेच तुमची कृती व्हायला पाहिजे. आणि ही कृती तुमची योगबुद्धी घडवून आणते. याच्यात फरक राहत नाही. म्हणजे अंतरसाधना आणि बहिर्साधना जी म्हटलं जाते, हे अंतर आणि बहिर्साधनेमधलं आहे जे अंतर आहे, सांगतो एक करतो एक. किंवा आपण दुसऱ्या भाषेत त्याला म्हणू शकतो की आपल्याला कळते पण वळत नाही असंही म्हणतो आपण बरेचदा. त्याला कळून सगळं राहिला पण तो वळत नाही. म्हणजे तसा तो आचरण ठेवत नाही, करतो काही भलतंच. मन आपलं सांगते आणि आपण करतो काही वेगळंच. आपली बुद्धी काही सांगते आणि आपण करतो काही वेगळंच. तर इथे जेव्हा तुमचं मन आणखी बुद्धीचं जेव्हा ऐक्य होतं, तेव्हा तुमचं मनातलं आत्मज्ञान आणखी तत्त्वज्ञान हे एक झाल्यामुळे, एक रूप झाल्यामुळे तुमच्या बहिरंगात जे तुमच्या वृत्ती असतात, त्या बहिरंगातल्या वृत्तीतच ते तुमचं तत्त्वज्ञान प्रगट होतं. तुमच्या वृत्ती बदलतात. वृत्तीचा निरोध जो म्हटला इथे, योगचित्तवृत्ती निरोध जो म्हटला, योगचित्तवृत्तीचा निरोध हा तिथे दिसून येतो. म्हणजे योग झाल्यामुळे, तुम्हाला साम्ययोग साधल्यामुळे तुमची बुद्धी आता योग निश्चयामध्ये दृढ झालेली आहे. असा हा तिसरा जो भाग आहे की योगबुद्धीचा, की तुम्हाला ती फलनिरपेक्षता शिकवते. ही योगबुद्धी तुम्हाला फलनिरपेक्षता किंवा फलाचा त्याग करायला शिकवते ती बुद्धी. आणि त्यातूनच तुम्हाला मग त्या बुद्धीतूनच तुम्हाला समाधी लागते म्हणजे समता तुम्हाला प्राप्त होते. आणखी साम्ययोग प्राप्त झाल्यानंतर समाधी लागते तुम्हाला. आणखी चौथीची तुमची जी पायरी आहे योगबुद्धीची, ती आहे स्थिर समाधीची. स्थिर समाधीची पायरी म्हणजे काय आहे की स्थिर समाधी म्हणजे समाधी कशी असते, ही स्थिर समाधी असल्यामुळे ती कधी न ढळणारी समाधी आहे. ती चढत उतरत नाही समाधी. ती एकदा लागली म्हणजे त्यातून तुमचं परत उत्थान होत नाही, म्हणजे उतरत नाही, उत्थान होत नाही त्या समाधीचं. आणि या समाधीची व्याख्या करताना लोक सर्वसाधारणतः किंवा असा विचार करतात किंवा अशी आपली मनाची स्थिती रूढ झाली आहे की समाधी म्हणजे काय, एकदम एक दगडासारखी अवस्था किंवा काष्ठवत ज्याला म्हटलं जातं. कुठली हालचाल नाही, काही नाही, तुम्ही दगडासारखे बसून आहात किंवा काष्ठवत अवस्था जी म्हटलं जाते ती समाधी आहे, असं लोक रूढ ज्ञानाने किंवा जे रूढी पडले आहे, तर अशी एक रूढ वाक्य अशी आपली समाधीची झाली आहे. पण ही समाधी, रूढ समाधी किंवा काष्ठवत समाधी किंवा दगडासारखी समाधी गीतेला अपेक्षित नाही. त्यांना जी समाधी अपेक्षित आहे ती कधी न उतरणारी समाधी अपेक्षित आहे. आणि इथे जे 72व्या श्लोकामध्ये जी गीता सांगते की ती म्हणते की तुम्हाला एषा ब्राह्मी स्थिती पार्था नैनाम प्राप्ती विहम्यती. हा शेवटला श्लोक आहे जवळपास. म्हणजे तुम्हाला अशी स्थिती याच्याद्वारे प्राप्त होते, या योगाद्वारे, की ती स्थिती तुम्हाला कधी उतरत नाही किंवा नंतर चढत नाही. ती स्थिती तुम्हाला चढ उतार त्या स्थितीत नाही आहे. ही जी समाधी आहे ही अशी ब्राह्मी स्थितीतली समाधी आहे की तुम्हाला तिथून तुम्ही त्या पदावर पोहोचल्यानंतर, उच्च पदावर पोहोचल्यानंतर परत तुम्ही खाली येत नाही. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा आहे की जसं अर्जुनाला असं धरून की अर्जुनाला ही ब्राह्मी स्थिती लाभली किंवा त्याला हा योग लाभला, तर त्याचं मन परत संसारात येऊन रमत नाही किंवा तो परत असा आपल्या आप्तेष्टांच्या प्रेमामुळे किंवा अहंता ममतेमुळे तो मोहित होत नाही. ती समाधीच अशी आहे ती की तुम्ही अहंता आणखी मोह ममता तुम्ही विसरताय त्या समाधीमध्ये आणि त्या समाधीमध्ये तुम्ही स्थिर होता. तर इथे तुम्हाला तुमची बुद्धी तिथे स्थिर करायची आहे. आणि बुद्धी स्थिर झाली म्हणजे मती स्थिर झाल्यानंतर तुम्हाला ती समाधी लागते तिथे. आणि यालाच म्हटलं आहे की स्थितप्रज्ञ म्हणजे स्थित आणखी प्रज्ञ असे दोन शब्दांचे अर्थ आहे. आपण इथं थांबू. पुढच्या भागामध्ये आपण स्थितप्रज्ञाची वाटचाल कशी आहे गीतेमध्ये सांगितलेली ते आपण बघू. जय जय रघुवीर समर्थ. व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा.